नमस्कार, मी श्रावणी मोरे। सध्या आपण बघतोच आहोत की आपल्या आजूबाजूला अत्याचार, लव जिहादासारखे अनेक घटना घडत आहेत। देश आधुनिकतेकडे कितीही वाटचाल करत असला तरी अजूनही आपल्या भारतातील स्त्रिया, मुली ह्या अजूनही सुरक्षित नाही। यावरच माझे विचार एका कवितेतून मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। कवितेचे नाव आहे झेप। मुलगा पाहिजे असेच सगळे का म्हणतात? मुलगा पाहिजे असेच सगळे का म्हणतात? मुलगी आहे असे कळताच तिला पोटातच का मारतात? मुलगी आहे असे कळताच तिला पोटातच का मारतात? मुलगा आहे वंशाचा दिवा असे म्हणतात सारे। मुलगा आहे वंशाचा दिवा असे म्हणतात सारे, पण मुलगी आहे वंशाची पंती हे विसरू नका रे। पण मुलगी आहे वंशाची पंती हे विसरू नका रे। आपल्याही घरात आई, पत्नी आणि बहिणी असतात। आपल्याही घरात आई, पत्नी आणि बहिणी असतात। तरीही मुलगी एकटी दिसली की तिच्यावर अत्याचार का करतात? आज स्त्रियांनी सगळ्या क्षेत्रात केली आहे प्रगती। मुली आपले जीवन जगतायत जपून भारतीय संस्कृती। नेहमी मुलींनीच का स्वतःला बदलायचं? कधीतरी मुलांनीही बदललं पाहिजे। बदलून आपले विचार स्वतःला चांगलं माणूस म्हणून घडवलं पाहिजे। जर थांबवले स्त्रियांवरील रेप तर अनेक कल्पना घेतील अवकाशात झेप। धन्यवाद।